ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण घेऊया आणि या ठिकाणी सगळे काम करूया. विटा शहरामधनं याच्या अगोदर लीड मिळाले, पण विरोधकांना यावेळेला माझी अपेक्षा अशी आहे, आपण सगळेजण एकत्र आलोय, न कशाला म्हणता या विटा शहरातनं लीड घ्यायची सगळ्यांनी प्रयत्न करूया. वाडे वास्तवनी सुद्धा दादा मला यायचंच आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे. जी वयस्कर माणसं मला बऱ्याच वेळेला म्हणते ते विटेची सत्ता गावा आम्ही गेल्यावर तुम्ही बदलणार का, ते दादांचं वाक्य आहे, माझं नाही. आज त्यांचं वय झाले, प्रत्येक वेळेला दादा मी भेटतो की मला सांगतात की विटेची सत्ता मी जिवंत आहे तोपर्यंत बदला, तर माझ्या आत्म्याला समाधान लाभेल. ते दादांची वाक्य आहेत बरं का. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या वयस्कर माणसाच्या मनावरती आपण घेऊया आणि तुमची निवडणूक झाली की विटा नगरपालिकेच्या कामाला लागूया. सगळ्यांना विनंती आहे, आपले कोण पै पाहुणे असतील, तालुक्यात आपले कोण मित्र असतील, तर सगळ्यांना निरोप द्या, प्रत्यक्ष जावा आणि धनुष्यबाणाला मतदान करण्यासाठी विनंती करा. त्यांच्याकडे माणसं राहिली नाही अशा आपण भूमिका घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन सुहास भाईच्या पाठीमागे ठामपणे सगळ्यांना उभं करूया. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद.